चला यानंतरच्या मॅचला देखील मैदानामध्ये सुरुवात केली जाईल आणि आपल्या समूहेत जोडले जात आहेत ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांच्या वाणीतनं अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, त्यांच्या वाणीतनं अनेकांची मनं जिंकली गेली अनेक वर्ष. अगदी जेव्हापासून आम्हाला क्रिकेटमधलं काहीच समजत नव्हतं तेव्हापासून त्यांचं समालोचन ऐकून ऐकून आम्ही मोठे झालो आणि त्यांच्या समालोचनाने संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडा रसिकांच्या, क्रीडा प्रेमींच्या, क्रिकेट खेळाडूंच्या आणि क्रिकेट प्रेक्षकांच्या मनावर अभूतपूर्व अधिराज्य गाजवलंय. आमचे मार्गदर्शक सन्माननीय नरेशजी ढोमे सर, पिंपरखेड नगरीतील अतिशय भारदस्त आवाज म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो, नरेश ढोमे सर आपल्या समोर जोडले जात आहेत. या नरेश सर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तिसरी मॅच आहे दुसऱ्या फेरीतील तिसरी मॅच मैदानामध्ये आपण सुरू करतोय. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आले का? या ठिकाणी मॅचला मैदानामध्ये सुरुवात केली जाईल. बॅटिंग टीम पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय रामभाऊ झेंडे यांना आमंत्रित केले. तर सलामीची जोडी रियाज पटेल. पहिला मॅच वसीम स्ट्राईक एंडला असतील. वसीम शेख आणि रियाज पटेल ही जोडी मैदानामध्ये सलामीसाठी दाखल झाली आहे. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर हॅलो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं खराडी चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. 40+ क्रिकेटचा थरार आज आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या क्रमांकासह 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 40+ विजेत्या संघासाठी सुनील शेठ भगत शिवसेना नेते यांच्याकडून आणि कैलासवासी अशोकराव गणपतराव बोराटे यांच्या स्मरणार्थ सूरजदादा बोराटे यांच्याकडून ट्रॉफी आहे. सर्व सामन्यांना मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्वर्गीय सौभाग्यवती हिराबाई शिवाजी गलांडे यांच्या स्मरणार्थ महेंद्रजी शिवाजी गलांडे उपाध्यक्ष भाजपा पुणे शहर यांच्याकडून ही सगळी बक्षीस आपल्याला प्राप्त झालेली आहे. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि लगेच जाऊ मैदानामध्ये. 40+ मॉर्टर 11 मॉर्टर 11 इथे लढाई करतोय आणि मॉर्टरची मॅच आपण बघतोय. मॉर्टर 11 विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर. पुणे शहरातली टीम विरुद्ध शिरूर तालुक्याची टीम. या दोन बलाढ्य संघांमध्ये एक चांगली मॅच आपल्याला इथे बघायची आहे. या अगोदर 2 मॅच आपण बघितलेले आहेत आणि तिसरा सामना खर तर हा दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना आहे. यानंतर तिसऱ्या फेरीची लढत होणार आहे. 3 संघ जे पुढे आलेले आहेत त्यांच्यामध्ये ड्रॉ होणार आहे आणि ड्रॉच्या माध्यमातून एका संघाला बाय मिळेल. 2 संघांमध्ये मॅच होईल आणि त्यानंतर आपण आज 40+ क्रिकेटची फायनल देखील आजच मैदानामध्ये बघणार आहोत. त्यामुळे दिवसभराच्या सत्रामध्ये, रात्रीच्या सत्रामध्ये क्रिकेटची प्रचंड रेलचेल आज आपल्याला बघायची. इथे 40 वर्षावरील खेळाडूंचा एक अद्भुत थरार आपल्याला अनुभवायचा आहे आणि खूप महत्वाचं आहे. चेंडू आतली कड घेतल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. खूप महत्वाचं असतंय 40 वर्षावरील खेळाडूंनी खेळणं, कारण या वयामध्ये सातत्यानं तुम्हाला आरोग्याच्या समस्या येतात.
या वयामध्ये बँकेत चांगले शून्य जमा झालेले असतात काय ओंकार भाऊ? या वयामध्ये बँकेत चांगले शून्य जमा झालेले असतात, त्याच्यामुळं आरोग्य सांभाळणं आता सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आणि म्हणून या वयातल्या खेळाडूंना खेळणं महत्वाचं. इथे चेंडू आकाशामध्ये झेल झालेला आहे आणि फलंदाज देखील बाद. पहिला धक्का. एक गडी बाद एक. मॉर्टर 11 पहिल्या षटक अजून सुरूच आहे. अमर गोरे डावखोरे हाताचा गोलंदाज, मूळ चाकण शहराचा आहे, मात्र मी गेले अनेक वर्ष, मला वाटतं 2008 पासून मी अमर गोरेला बघतोय. गेले 15 16 17 वर्ष अमर गोरेचा खेळ आम्ही बघितलाय आणि तेवढाच एव्हरग्रीन आहे. तो खुल्या गटातही खेळत होता तसाच होता. आता फक्त वयात मध्ये त्याचा 40 फ्लार दिसतोय म्हणून तो 40+ खेळतोय, मात्र खुल्या गटामध्ये आजही तोच दरारा आणि तीच दहशत तुम्हाला अमर गोरेची बघायला मिळेल. काय चांगली सुरुवात केली. एक गडी बाद एक. पहिल्या षटकामध्ये डावाला खिंडार मॉर्टरच्या पाडण्यास यशस्वी ठरलाय अमर गोरे आणि बघायचंय परत एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये झहीर खान. वसीम शेख, झहीर खान, काय तगडी जोडी आहे ही. झहीर खानला तर मी 2003-2 पासूनच ओळखतोय. खूप मोठं क्रिकेट या खेळाडूने खेळले. दौंड मधून सुरुवातीला झहीर खान खूप खेळला, त्याच्यानंतर DK पुणे संघातून खूप खेळला, ज्यावेळेस या संघाची एक दहशत होती, एक दरारा होता. याबरोबरच बघतोय आपण एक धाव पूर्ण होणारे झहीर कडून. वसीम शेख मूळचा साताऱ्याचा जरी असला तरी तो पक्का पुणेकर आहे, म्हणजे बाहेर कुठेही गेलात तुम्ही तरी वसीम शेखला कोणी पुणेकर नाही असं म्हणणार नाही. साताऱ्यात गेल्यानंतर आम्हाला सांगावं लागतं की हा खेळाडू साताऱ्याचा आहे. झहीर वसीम शेख मैदानामध्ये. पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, तो फक्त टेनिस क्रिकेट चांगला खेळतो असं नाही, लेदर क्रिकेटचा सुद्धा तो अत्यंत दर्जेदार आणि वरच्या क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. अनेक कॉर्पोरेट संघांमधून तो खेळलेला आहे. महाराष्ट्राच्या संघामधून देखील तो एज ग्रुपला खेळलेला आहे. त्यामुळे देशभर लेदर क्रिकेट खेळलेला खेळाडू तो म्हणजे वसीम शेख आहे. खूप मोठं क्रिकेट खेळलेला आहे. त्यानंतर टेनिस क्रिकेट आला. आता वयाची 40 उलटल्यानंतर सुद्धा या खेळाडूची बॅट सातत्यानं धावा बोलते. धावफलकावरती 2. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अमर गोरे पहिलं यश आपल्या संघाला प्राप्त करून देतो. इथे डावखुरे हाताचा फलंदाज वसीम शेख त्याच्या समोर आहे. गोलंदाजी मार्क वरती संघ अमर गोरे, डाव्या हाताचाच गोलंदाज. इथे पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू उचललाय आकाशामध्ये, स्क्वेअर लेगचा प्रयत्न जरूर आहे, सीमारेषा पार. या षटकातला पहिला चौकार. चांगली बातमी मॉर्टरसाठी या चेंडू बरोबरच षटकाची सांगता होणार आहे, मात्र धावफलकावरती 6 धावा लागणार आहेत. बजाव. वसीम शेख, झहीर खान जोडी मैदानामध्ये खेळते. पहिला फलंदाज अमर गोरेनं पहिल्या षटकामध्ये टिपलेला आहे. 5 चेंडू अप्रतिम टाकले आणि खर तर वसीम शेख साठी सगळ्यात आवडता चेंडू कोणता असेल तर शॉट ऑफ लेंथ. असा चेंडू जर वसीम शेखला टाकला तर त्याच्यावरती 6च बघायला मिळतात. या मैदानामध्ये चुकून चौकार आलेला आहे असं मला वाटतंय. आणि आपण बघतोय धावफलक 6 दिसतोय. असे काही फलंदाज असतात की तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीचा चेंडू टाकला की चेंडूवरती 6 धावाच उमटतात. एवढं क्रिकेट त्यांनी खेळलंय, तेवढा सराव त्यांच्याकडे आहे. अजून तर षटकार किंग यायचेत मैदानामध्ये, थोडी विश्रांती आहे त्यांना, पण ज्यावेळेस ते मैदानामध्ये येईल त्यांचा सुद्धा इतिहास तुमच्या समोर सांगेल. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
नवीन षटकाची सुरुवात. गोलंदाज संदीप भुजबळ. वा, संदीप भुजबळ खूप क्रिकेट, खूप स्ट्रॉंग क्रिकेट संदीप भुजबळ खेळलेले आहेत. मात्र मधल्या काळामध्ये जसं वय थोडंसं वाढत होतं, मला वाटतं 35-40च्या दरम्यान मागच्या 4-5-6 वर्षामध्ये संदीप भुजबळ मला तरी क्रिकेटमध्ये कुठे दिसले नव्हते. मात्र जसं त्यांचं वय 40च्या पुढे गेलं, लोकांच्या लक्षात आलं की या गोलंदाजामध्ये अद्भुत पोटेन्शियल आहे. रवी सर, वा, शिरूरचे नगराध्यक्ष इथे साक्षात मॅच खेळायला आलेले आहेत. त्यांचा खेळ सुद्धा आपल्याला बघायचा आहे. इथे मात्र मैदानामध्ये जल्लोष, कारण संदीप भुजबळ आपली बोटांची किमया दाखवली. पहिला धक्का संदीप भुजबळला, दुसरा फलंदाज मॉर्टर 11चा बाद. झहीर खान आज मोठी फटकेबाजी नाही करू शकला. नवीन फलंदाज सूरज मैदानामध्ये येतोय. संदीप भुजबळ गोलंदाजी मार्कवर, सनसवाडी गावचा खेळाडू आहे. मोस्ट ऑफ मी संदीप भुजबळला त्यांच्या गावाकडूनच खेळताना बघितलंय. मात्र आज शिरूर तालुक्याच्या 40+ संघामधून, आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने खेळतोय. पण गोलंदाज जबरदस्त आहे. ये बंदा बडा कमाल का है. पहिल्या चेंडूवरती यश मिळवून दिलेलं आहे संदीप भुजबळ. एज इज ओनली नंबर्स. या सगळ्या खेळाडूंकडे बघितलं ना तुम्हाला असंच वाटेल, एज इज ओनली नंबर. फक्त ते 40 आकडा लागलाय वयामध्ये, जन्मतारीख आहे तशी म्हणून. पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कुठंच वाटणार नाही की यांचं वय एवढं झालं असेल. इतकी चपळता आहे या खेळाडूंमध्ये आणि अशीच कायम राहावी. वयाकडे बघू नका. 40 ओलांडू द्या, 50 ओलांडू द्या, 60 ओलांडू द्या, 70 ओलांडू द्या, खेळत राहा, सतत खेळत राहा. वाह, सुंदर फटका, सुंदर फटका, रिव्हर्स अटेम्प्ट आणि 4 धावा इथे मिळतील. सूरज क्षीरसागर नवीन फलंदाज मैदान आल्याबरोबर त्यानं संदीपचा चांगला समाचार घेतला. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल केला. चौकाराबरोबर धावफलकावरती 10 धावा. आता अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंनी रिव्हर्स खेळायचं म्हटल्यानंतर त्यांची दृष्टी किती तीक्ष्ण असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो. खेळामध्ये तुम्ही खेळत राहिलात ना तर दृष्टी चांगली राहते, सगळे अवयव धड धाकट चांगले राहतात. विशेष म्हणजे तुमचं मन स्वस्थ राहतं आणि मन स्वस्थ राहिलं ना, बरेच आजार जवळ सुद्धा येत नाहीत. जसं की आपण बघतो की ब्लड प्रेशर या वयामध्ये सातत्यानं परेशान करतो. एक धाव इथे मिळते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मधुमेह. हा मला वाटतं प्रत्येक 4 भारतीयांपैकी एकाला असतो. पण हे दोन्ही आजार तुम्ही जर सतत खेळत राहिलात ना तर अजिबात तुमच्या जवळ फिरकणार सुद्धा नाही. कारण मधुमेह फक्त जास्त साखर खाल्ली म्हणून कधीच होत नाही, तर तुमच्या मेंदूला किती प्रेशर आहे त्यावरती तो डिपेंड असतो. तुम्ही खूप मसाल्याचे पदार्थ खाल्ले म्हणून ब्लड प्रेशर तुम्हाला कधी होत नाही. तुमचं मन किती तणावात आहे त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. आणि तुम्ही खेळत राहिलात, सतत खेळत राहिलात तर तुम्हाला जरूर स्वास्थ्य लाभू शकतं आणि हे आजार जवळ सुद्धा येणार नाही. याबरोबरच पुन्हा एकदा वसीम यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डाव्या हाताचा फलंदाज, मात्र संदीप भुजबळचा चेंडू उमजला नाही. निर्धाव चेंडू इथे येणार आहे. निर्धाव चेंडू इथे येणार आहे. 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मॉर्टर 11 मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. चांगलं षटक राहिलं आतापर्यंत. फक्त 5 धावा आणि 1 फलंदाज टिपलाय संदीप भुजबळनं. वाह, गॅप तिथे मिळणार आहे. बघितलं होतं क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. फाईन लेगला चेंडू सीमा रेषा पार. मिळतायत 4. चौकारा बरोबर धाव फलक दाखवतोय 15 आणि षटक इथे अजून संपलेलं नाहीये. एक इनिंग संपल्याबरोबर आपण पुढच्या फेरीचे ड्रॉ करणार आहोत, कारण 3 संघ
हे दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीत आलेले आहेत, येणार आहेत, कारण एक संघ येतोय, अजून 2 फिक्स झालेत. आणि मग त्याच्यानंतर तिथे ड्रॉ झाल्यानंतर एका संघाला बाय असेल आणि 2 संघ पुढे क्वालिफाय होणार आहेत. अलीकडे काही आयोजक, हो चांगला फटका आहे, चांगला फटका, सरळ बॅटनं उडवला होता चेंडू आणि बाणासारखा सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. लागोपाठचा दुसरा वसीमचा चौकार. धाव फलकावरती 19, 2 षटकांचा खेळ संपला, 2 गडी बाद 19, मॉर्टर 11. तर ड्रॉ होणार आहे, एकाला बाय मिळेल, एका संघ 2 संघामध्ये मॅच होईल आणि त्यानंतर विजेता संघ हा बाय मिळालेल्या संघाबरोबर आजची फायनल खेळणार आहे आणि ती फायनल जिंकणाऱ्या संघाला 25,000 रुपयाचं बक्षीस आहे. 1 डे शॉट असं म्हणतो आम्ही, एकाच दिवसामध्ये फायनल घेऊन जायची, एकाच दिवसामध्ये बक्षीस घेऊन जायचं आणि असंच 1 डे फिनिश इथे आज 40+ कराडी चषक आपण बघणार आहोत. चला, मॅच जास्त वेळ घेऊ नका, नो मीटिंग प्लीज. रात्र होते, तुम्ही सुद्धा सकाळी लवकर आलेला आहात. आज 31 आहे. क्रिकेटपटूंना फॅमिलीला वेळ देता येत नाही. 31 आहे म्हणून कुठंतरी जेवायला जायचं फॅमिलीला घेऊन, कुठंतरी मस्त एन्जॉय करायचं, हे आमच्याकडे नाही. आमच्याकडे क्रिकेटचं ग्राउंड म्हणजेच एन्जॉय. घरच्यांनी पण युट्यूबवरच मॅच बघून एन्जॉय करायचा. क्रिकेटपटूंच्या फॅमिलीचं हेच मोठं दुःख आहे, नाही का शोएब भाई? हा, हॅलो, अमर गोरे पुन्हा एकदा नवीन षटक घेऊन येणार आहे त्याच बाजूने. गुलमोहर एंड कडून गोलंदाजी करणार आहे अमर गोरे. वीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू झालेले अमर गोरेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे संघ नायकाने. पुन्हा एकदा भरवशाचा गोलंदाज आहे अमर गोरे. विशेष म्हणजे अनेक खेळाडू मी बघितले की त्यांचं क्रिकेट त्यांनी थांबवलेलं होतं, मधल्या काळात थोडेसे विश्रांती घेतली होती आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस 40+ क्रिकेट सुरू झाले, हे खेळाडू परत ग्राउंडकडे आले. पण काही खेळाडू असे आहेत की ते 39 वर्ष 264 दिवसापर्यंत खेळत होते खुल्या गटामध्ये आणि 265 वाईट चेंडू आहे, 265 39 वर्ष 265 दिवस झाल्यानंतर त्यांची एज 40+ झालं, ते परत खेळतच राहिलेले आहेत. खेळ कधी स्टॉप झालेला नाही. पंचांचा निर्णय वाईड आहे, मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे पंचांच्या निर्णयावरती खुश नाहीये आणि म्हणून त्यांनी रेफरल कॉल केलेला आहे. DRS इथे होणार आहे. तिसरे पंच तिथे ऍज अ थर्ड अंपायर आपण जतीन सरांना बघतोय. tenniscricket.in युट्यूब चॅनल वरून आपण या स्पर्धेचा थेट आस्वाद घेतोय, ज्या चॅनलला 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि एकमात्र टेनिस क्रिकेट मधली वेबसाईट आहे किंवा युट्यूब चॅनल आहे की ज्याला 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि अशा एका मोठ्या चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धेचं प्रक्षेपण करतोय. दर्जेदार प्रक्षेपणामुळेच इथे तिसऱ्या पंचांना सोपं ठरतंय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून सिक्सर सुप्रीमोज हे चेंडू खास करून आपण डिझाईन केलेले आहेत. त्या चेंडूवरती बघायला मिळेल की खराडी चषक ही प्रिंट आहे. या स्पर्धेसाठी खास स्वतंत्र डिझाईन करून बॉल आपण निवडलेले आहेत.
सगळ्या गोष्टी इथे ब्रँड आहे. खराडी चषक मध्ये म्हणजे एक ब्रँड आहे. उगाच 19 वर्ष सतत क्रिकेटची स्पर्धा सलगपणे इथे सुरू आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पू दादा गरुड यांच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धा होतात, न चुकता होतात आणि एक नातं तयार झालं. 19 वर्ष सलग स्पर्धा असल्यामुळे मी बघतो खराडी चषक मध्ये काही संघ असे आहेत की इतरत्र कुठेच खेळत नाही, पण खराडी चषक मध्ये खेळतात. का खेळतात तर आम्ही सतत खेळत आलेलो आहोत. या स्पर्धेशी आमची नाळ जुडलेली आहे. या स्पर्धेच्या बद्दल आमच्या मनात काही आठवणी आहेत. फेअर डिलिव्हरी इथे येते आणि बरोबरच इथे निर्णय मागे घेतील पंच. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती आता आपल्याला बघायला मिळतील. वसीम शेख, सूरज क्षीरसागर ही जोडी मैदानामध्ये आहे. अमर गोरेचं षटक मात्र सुरूच राहील. DRS एक चांगली सिस्टीम झाली. पूर्वी काय असायचं, मॅच संपली, एखादी टीम हरली की सुरू झालं, अंपायरने हा निर्णय असा दिला, तो निर्णय तसा दिला, हा निर्णय आमच्या विरोधात दिला, अंपायरिंगच चांगली नाही. तर सातत्यानं आपण ही चर्चा करत होतो. आता त्याला काय वाव नाही. तुम्हाला DRS आहे, निर्णय आवडला नाही, तुम्ही जा तिसऱ्या पंचांकडे. पण एक गोष्ट आहे, चांगला चेंडू येते की पंचांना सुद्धा अधिक काटेकोरपणे आता काम करावं लागतं. आपला विरोधात जर निर्णय गेला तर निश्चित प्रकार एक प्रकारचं आपण म्हणतो की मनातून देखील पंचांना काम करणं थोडस कठीण जातं. पण या आव्हान स्वीकारून त्यांना चांगले निर्णय द्यावे लागतात आणि कुठेही त्यामुळे चूक होत नाही. आणि जर झालीच एखाद्या वेळेस तर निश्चित प्रकार DRS असतो, त्यामुळे संघावरती कुठला अन्याय होत नाही. इथं बघायचंय नो बॉलची घोषणा पंचांकडून येते. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंपायरिंग पॅनल मध्ये देखील आपण पाहतोय दर्जेदार पंचांची निवड इथे केलेली आहे. महेश जाधव सर आहेत, गोलित सर आहेत आणि जय पवार सर आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये या पंचांना मान आहे. या चांगला फटका, हा फॉली हवेमध्ये चेंडू जरूर मिड विकेटला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, मात्र चेंडू सीमारेषा पार. इथे खणखणीत सनसनीत दणदणीत चौकार. तर बघा 25 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक. या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये अमर गोरेने 6 धावा केवळ खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये पुन्हा 6 धावा अजून अमर गोरेकडून खर्च होत आहेत. वसीम शेख सातत्यानं या खेळाडूकडे इतक्या धावा कुठून आल्यात, तो कुठल्याही ग्राउंड मध्ये गेला की धावाच बनवतोय. पुन्हा चांगला फटका, मोठा फटका इथे येतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा तिथे पोहोचेल आणि अडवतोय, फेकतोय. तर 2 धावा इथे वसीम शेखला प्राप्त होतील. धावफलक 27 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली फलंदाजी, वसीमची फलंदाजी बघा. 11 चेंडू मध्ये 19 धावा, 4 चौकार आहेत. खूप काटक आणि खूप शूर असा फलंदाज तो म्हणजे वसीम शेख. निधडा छातीचा खेळाडू आहे हा. कुठल्याही गोलंदाजाला तितक्याच आत्मविश्वासाने सामोरा जातो. चांगला फटका इथे कव्हर्सला उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे समोरून. एकच धाव इथे येणार आहे. शिरूर यशवंत भाऊ पाचंगे फाउंडेशन मध्ये देखील अनेक दर्जेदार खेळाडू आपल्याला बघायला मिळालेले आहेत. विशेष म्हणजे वसीम जाफर यांच्या बरोबर ओपनिंग केलेला खेळाडू आहे. वसीम जाफरला आपण पाहिलं मुंबईकडून, त्याच्यानंतर विदर्भाकडून खूप क्रिकेट खेळला. विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यामध्ये देखील वसीम जाफर यांचं योगदान मोठं राहिलं. पण त्यांच्या बरोबर अनेक वेळा सलामी दिलेली आहे. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. विशाल गायकवाड. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वसीम जाफर बरोबर ओपनिंग केलेला खेळाडू विशाल गायकवाड या संघामध्ये आहे. तर इंग्लिश काउंटी 2 वर्ष खेळलेला खेळाडू. पुणे जिल्हा प्रीमियर लीग जी स्पर्धा 2008, 9, 10 साली आपण बघितली होती PDPL, त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 1,17,000ची बोली ज्या खेळाडूवरती लागली होती तो खेळाडू देखील शिरूरच्या संघामध्ये आहे. असे लेदर बॉल क्रिकेटचे स्टार्स
शिरूरच्या संघामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे ते आपले पुण्याचे खेळाडू आहेत, याचाही अभिमान आहे आपल्याला. अमित तापकीरला देखील या संघामधून खेळताना आपण बघणार आहोत. अजूनही काही खेळाडू आहेत की ज्यांनी उच्च दर्जाचं क्रिकेट खेळलेलं आहे, लेदर बॉल क्रिकेट, आणि त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील दरारा निर्माण करणारे खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. 28वा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये वसीम शेख, सूरज क्षीरसागर. या ठिकाणी आज लकी ड्रॉ होणार आहे. लकी ड्रॉ या ठिकाणी होणार आहे. मी इथं उपस्थित सगळ्यांना एका गोष्टीची माहिती देतो. आयोजकांपैकी कोणीही त्या ड्रॉ मध्ये सहभागी नाहीत असं मला समजतंय. जरूर अजूनही तुम्ही कुपन विकत घेऊ शकता. 20 रुपयासाठी कुपन आहे. महिलांसाठी सोन्याची नथ आहे. पुरुषांसाठी काय 3,500चा ब्लूटूथ आहे. वा. आणि होम थिएटर. हा, ब्लूटूथ म्हणजे 3,500 रुपयाचा होम थिएटर आहे आणि महिलांसाठी सोन्याची नथ आहे. तर चला, मॅच का थांबली आहे? षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. अण्णा कदम गोलंदाजी मार्क वरती. अनुभव, आता हे सगळेच अनुभवी खेळाडू आहे, मात्र अण्णा कदमची गोलंदाजी सतत बहरलेली आपण बघितलेली आहे. खूप अनुभवी, शिरूर कडून बराच वर्ष क्रिकेट खेळले आणि आता 40+ क्रिकेट मध्ये देखील आपला दरारा दाखवतायत. बत्तीस धावा 2 गड्यामध्ये, गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकामध्ये आपण बघतोय. कुपन विषयी तुम्हाला सगळ्यांना सूचना देतो. कुपन काढल्यानंतर जर तुमचा नंबर लागला तर बक्षीस घ्यायला
तुम्हाला स्वतःला यावं लागेल. 4 धावा इथे मिळत आहेत. जर ज्या महिलेचा नंबर लागेल महिलेनं स्वतः बक्षीस घ्यायला येणं बंधनकारक आहे. नंबर लागल्यानंतर ती महिला जर इथे उपस्थित नसेल आणि कोणी प्रतिनिधी असेल. काय म्हणताय शैलेश सर? 36. माझ्याकडे मेसेज आलेला आहे शैलेश सर. ज्या महिलेच्या नावानं कुपन असेल ती महिला असेल तरच बक्षीस दिले जाईल. महिला स्वतः नसेल तर बक्षीस दिले जाणार नाही. कुपन आज नाही, आज नंबर लागला, बक्षीस 4 तारखेला मिळणार आहे शैलेश सर. हा, आणि आधार कार्ड घेऊन पाहिजे. बक्षीस 4 तारखेला, आज नाही बक्षीस. आज फक्त बक्षीस जाहीर होणार आहे, आज बक्षीस दिले जाणार नाही. ज्यांना बक्षीस लागेल त्यांनी 4 तारखेला जर आपल्या घरातल्या महिलेच्या नावाने काढला असेल तर त्यांना घेऊन या. आणि जे पुरुष असतील ज्यांना बक्षीस लागलेले त्यांनी 4 तारखेला स्वतः उपस्थित राहा आधार कार्ड घेऊन. वाह, कडक शॉट, अत्यंत सुंदर. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय. 6 असेल की 4? 4 धावा. अनखणीत चौकार. षटक क्रमांक 5 येवाना सुरू झालेला आहे. मोहन शेळके गोलंदाजी मार्क वरती. रांजणगाव नगरीचे माजी सरपंच गोलंदाजी करतायत. रांजणगाव संघाकडून गावाकडून ते खूप वेळा खेळले. साईराम क्रिकेट मधून देखील भरपूर क्रिकेट खेळले. उद्योजक म्हणून देखील त्यांचं मोठं नाव आहे, मोठं यश आहे. आणि आता गोलंदाजी करताना आपण बघणार आहोत सरपंच मोहनदादा शेळके यांना. तर चांगला फटका होता इनसाइड आउट लॉंग ऑफला. 1 धाव इथे प्राप्त होईल ती वसीम शेखला. आणि धावफलकावरती धावा बघा 41. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मॉर्टर 11 41 धावा. तर षटक क्रमांक 5 आणि अखेरचं मैदानामध्ये सुरू आहे. मोहन शेळकेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. आज दिवसभराच्या सत्रामध्ये आपण शिरूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक रवी ढोबळे सरांना देखील बघितले. भरपूर चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून नेतृत्व कसं तयार होतं याची उदाहरणं आज आपण मैदानामध्ये बघतोय. आयोजक पप्पूदादा गरुड हे सुद्धा क्रिकेटपटू आहेत, अजूनही ते क्रिकेट खेळतात. तर बघायचंय इथे मिळणार आहेत 1 धाव. धावफलक 42. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मॉर्टर 11. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये इथे सुरू आहे. मोहन शेळके गोलंदाजी मार्कवर. 6 धाव आतापर्यंत या षटकामध्ये. इथे उचललाय चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. 1 धाव. दुसरी धाव होईल का? थ्रो वेगात येतोय, यष्टी उद्ध्वस्त होते. बोट पंचांकडे प्रश्न विचारलेला आहे मात्र उत्तर नकारार्थी आलंय. 3ऱ्या पंचांकडे पाठवलंय. 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. मात्र ज्या अर्थी पंचांनी निर्णय पाठवलाय त्या अर्थी बघूया काय निर्णय येतोय. बॉडी लँग्वेज असते काही पंचांच्या कामगिरी सातत्याने आपण बघितल्यानंतर त्यांच्या निर्णयातली समानता आपल्या लक्षात येते. तो देहबोलीचा खेळ बघायला मिळतो नेहमीच. कोणताही फलंदाज असेल तुम्ही बघा, जर फलंदाज बाद असेल ना तर फलंदाजाला स्वतःला कळतच की आपण बाद आहे. त्यामुळे सगळ्यात आधी फलंदाजाला समजतं, त्यानंतर पंचांना समजतं आणि मग क्षेत्ररक्षक किंवा इतर खेळाडूंना त्याविषयी खात्री निवड पडते. बघायचं इथे आता काय घडलेलं आहे. फलंदाज स्टान्स घेऊन तयार आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आहे आपल्याला. निर्णय काय आहे तो बऱ्यापैकी क्लिअर झालेला असावा त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून सांगतोय. मात्र प्रत्यक्षात
इकडे काय घडलंय ते अजून बघायचं. यस, नॉट आउट. हे संकेत असतात क्रिकेटच्या मैदानावरती आणि ते असं एका दिवसात लक्षात येत नाही. 20-22 वर्ष आम्ही क्रिकेटच्या समालोचनासाठी खर्च केलेली आहेत. उंच आकाशामध्ये चेंडू आणि फलंदाज इथे वसीम बाद होईल. लंबी रेस का घोडा आहे हा वसीम शेख. कुठेही मॅच असेल शेवटपर्यंत खेळतो, शेवटच्या षटकांपर्यंत टिचून खेळतो. त्याची विकेट सुरुवातीला काढणं खूप कठीण असतं, शेवटच्या षटकामध्ये निश्चित जोखीम पत्करत असतो. यानंतर नाहीद नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरेल तर धावा वसीम शेखचा आपण पाहिलं तर 29 धावा. 18 चेंडू मध्ये 29 धावा वसीम शेखनं फटकावलेल्या आहेत. आणि कायम कधी वसीम शेख ज्यावेळेस बाहेर येतो ना मैदानातून त्यावेळेस त्याच्या नावापुढे अशाच धावा असतात, भरपूर धावा असतात. आणि आतापर्यंत वसीम शेखनं जेवढ्या धावा बनवल्या असतील प्रत्यक्षात चित्रगुप्ताकडे सुद्धा त्याची नोंद नसेल. आपण तर साधे मानव आहोत, आपल्याला तर माहितच नाही त्याने किती धावा बनवल्यात, पण चित्रगुप्ताला सुद्धा त्याच्याकडे त्याची नोंद ठेवणं कठीण झालं असेल, एवढ्या धावा वसीम शेखनं बनवल्यात. 44 3 गड्याच्या मोबदल्यात. तुम्ही म्हणाल हा माणूस काय पण बोलतोय, पण अतिशयोक्ती हा मराठी भाषेतला अत्यंत सुंदर अलंकार आहे जो मला खूप आवडतो. मजा आणतो, भाषेची रंगत वाढवतो हा अलंकार. दरम्यान एक धाव इथे प्राप्त होणार आहे. 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये मॉर्टर 11 आणि षटकाची सांगता झालेली आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 45 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी यशवंतराव पाचंगे फाउंडेशनला 46 धावांची गरज आहे. 5 षटकामध्ये 46 धावा यशवंतराव पाचंगे फाउंडेशनला बनवायच्या आहेत. मॅच निश्चित जोरदार होणार यात तीळ मात्र शंका नाही. यानंतरची मॅच आहे 4 षटकांची आणि त्यानंतर सुद्धा 4 षटकांचीच मॅच होईल. तर आपण ड्रॉ करणार आहोत. शोएब भाई या स्पर्धेचे लॉट संयोजक. लॉट्स टाकायचेत ना आपल्याला, या की. संघनायक क्रिकेट कट्टा संघाचे संघनायक, रहीम 11चे संघनायक आणि बाकीचे 2 खेळतायत त्यांनी कोणी नाही आलं तरी चालेल. त्यांचे 12वे खेळाडू इथे ऑलरेडी उपस्थित आहेत. चला मॅच सुरू होणार आहे आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाजाचा पहाड आपल्या समोर येईल. गेल्या अनेक वर्षांपासून खराडी चषक आणि प्रवीण गायकवाड सर यांचं एक अतूट नातं राहिलेलं आहे आणि जबरदस्त समालोचक म्हणून या प्रेक्षकांवरती नेहमीच छाप पाडलेले आहे प्रवीण गायकवाड सरांनी. त्यामुळे आवाज ऐका या पुढच्या इनिंग साठी प्रवीण गायकवाड सरांचा. थँक्यू. मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना जी पाहायला मिळते, लॉर्ड्स आपण करत आहोत. सर्व कॅप्टन लॉर्ड संयोजक सन्माननीय शोएब भाई शेख यांच्या बरोबर संपर्क करायचा आहे. फक्त रहीम भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, बाकी कॅप्टन चला. प्रतिनिधी कोणीतरी चला.
फक्त रहीमबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण लॉट्स करतोय या समोर. तर धन्यवाद. आज दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा पहिल्या दिवशी मात्र खेळवली जाते आणि नामांकित समालोचक अगदी 4 समालोचक आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी आपण पाहतोय. या अगोदर आदरणीय नरेश डोमेसर यांना आपण ऐकलं. हॅलो. तर लॉर्ड्स होत आहेत. लॉर्ड संयोजक आपल्या समावेश जोडले जात आहेत. शोएब भाई शेख अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. दोन चिठ्ठ्या ज्या काढल्या जातील त्यांच्यात मॅच आहे ना शोएब भाई. ज्या चिठ्ठ्या निघतील त्यांच्यात मॅच आहे. जी चिठ्ठी खाली राहील, हा जी चिठ्ठी एक चिठ्ठी निघेल तो बाय असेल, अर्थात फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. आणि फायनल खेळण्यासाठी सज्ज रहीम 11 आणि याच्यातील विजेता आणि क्रिकेट कट्टा यांच्यात मॅच होईल 4 ओव्हरची. दोन्ही मॅच 4 ओव्हरच्या होतील. यानंतरच्या हा फायनल ठरवूया, परंतु यानंतरची मॅच 4 षटकांची होईल. फायनल ठरवली जाईल त्या ठिकाणी. या आमचे संयोजक निर्णय घेतील फायनल किती षटकांची खेळवायची, परंतु यानंतरची मॅच 4 षटकांची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. जहीर खान षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज. रफ्तार का राजा अगदी आपण पाहतोय. अमित तापकीर आणि डॉक्टर अविनाश गावडे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना अगदी आपण पाहतोय. डॉक्टर अविनाश गावडे एक आक्रमक फलंदाज म्हणून नक्कीच ख्याती आहे शिरूर तालुक्यामध्ये. गावडे ब्रदर्स म्हटलं की नक्कीच सतीश गावडे, डॉक्टर अविनाश गावडे चांगलं क्रिकेट अगदी आपण पाहिले खेळलेलं आहे. डॉक्टर अविनाश गावडे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इन वरती. तर जहीर खान पहिलं षटक, पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली. ऑन साइडच्या दिशेला मात्र चेंडूला खेळून काढले आणि या सिंगल न खातं मैदानाच्या आतमध्ये जे खोललं जात आहे. 29 चेंडू 45 धावांची गरज. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन पाठीमागची काही वर्ष जर पाहिली तर या संघाच्या नावावरती अनेक विजेते पदाचे करंडक आहेत. मॉर्टर 11 या टीमचा देखील दमदार परफॉर्मन्स अनेक मैदानावरती राहिलेला आहे आणि या दोन टीमच्या दरम्यान ही झुंज अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. ओ आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. शतरक्षक फार दूर आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. एक सनसनीत चौकार. 4 रन. स्कोर कार्ड 5 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 28 चेंडू 41 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अमित तापकीर यांच्या माध्यमातून अनेक लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू देखील घडवले गेलेले आहेत. बरंचसं टेनिस बॉल क्रिकेट देखील खेळलेलं आहे. अमित यांनी पहा पुन्हा एकदा आक्रमण त्या ठिकाणी मात्र जे केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय चौकारासाठी. 4 रन अमित तापकीर यांच्या बॅट मधून येतो एक लागोपाठचा दुसरा सनसनीत चौकार. चार धावांच्या साहाय्याने स्कोर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. प्रचंड मोठा अनुभव आहे अमित तापकीर कडक. चांगला अनुभव आहे अविनाश गावडे यांच्याकडे. परंतु जहीर खान यांनी देखील बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे. निश्चित कमबॅक त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न राहील. 3 चेंडूवरती आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये. यानंतरची जी मॅच होणार आहे 4 षटकांची नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि वेळेनुसार संयोजक निर्णय घेतील की फायनल किती षटकांची खेळवायची.
आजपासून खराडी चषकाला झालेली सुरुवात. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, अगदी आपण पाहतोय. चेंडू जर पाहिला तर मात्र फील्ड केला गेलाय. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 अंकांमध्ये प्रवेश करतोय. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 10 रन ऑन स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती. षटक पहिलं मार्गस्थ झहीर खान यांचं. दरम्यान हा फटका आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू फील्ड केला गेलाय. धावफलकावरती धावा 11. ओव्हर क्रमांक 1 मार्गस्थ असताना 25 चेंडू 35 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. झहीर खान पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू परत एकदा दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू होतोय सीमा पार, मिळतोय एक सनसनीत चौकार. 4 रन. पंधरा धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय आणि सामन्याचं समीकरण तयार झाले. शेवटचे 24 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष. मॉर्टर 11 विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन या दोन टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. मार्गस्थ आहे अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक आता दुसरं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. सुरुवात दमदार झाली, सुरुवात शानदार मैदानाच्या आतमध्ये यशवंत भाऊ पाचंगे टीमनं मात्र जी केली. पाहायचंय यानंतर कोण कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. पहिल्यांदाच रात्रकालीन स्वरूपात ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते. दिवस रात्र आजचा दिवस नक्कीच जो संपन्न झाला. सकाळी 9:30-10 वाजता मॅचेसला झालेली सुरुवात आणि अगदी आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचे काही सामने जे बाकी आहेत. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिकांची फार मोठी खैरात या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. 20 रुपयाचं कुपन आणि त्यावरती मात्र खास महिला भगिनींसाठी पारितोषिक. गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्या वतीने एक सोन्याची नथ, तर मातोश्री डेव्हलपर्स यांच्या वतीने देखील एक होम थिएटर प्रेक्षकांसाठी खास लकी ड्रॉ आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 15 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 46. आतापर्यंत 15 आल्यात. सूर्य सागर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र चेंडूला फील्ड केलंय. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. कोणताही दबाव दोन्ही फलंदाजांवरती जाणवताना पाहायला मिळत नाही. दबाव तयार करणं खूप गरजेचं आहे, परंतु कोणताही दबाव पाहायला मिळत नाही आणि धावा अगदी आरामशीररित्या मात्र बनताना आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती. तेवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. तेवीस चेंडू 30 धावांची गरज आणि याच बरोबर केले आक्रमण. चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. अमित तापकीर यांच्याकडे सगळ्या प्रकारचे फटके आहेत. अगदी आपण पाहिलं यावेळेस रिवर्सचा फटका मात्र जो खेळला अमित तापकीर यांनी आणि षटकार ठोकलाय. 5 चेंडू सह 19 धावांवरती नाबाद अमित तापकीर. संघाच्या धावफलकावरती 22 बिनबाद आणि आता 22 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना हा फटका अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेला शतरक्षक त्या ठिकाणी या चेंडूला फीड करतोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 8 धावा खर्च केल्यात. मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर अविनाश गावडे स्ट्राइक एंड वरती अगदी आपण पाहतोय. सूरज क्षीरसागर सज्ज. हा चेंडू यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल असेल.
निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. बिनबाद 23 धावा स्कोरवरती यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन. 4 चेंडूसह 3 धावांवरती डॉक्टर अविनाश गावडे स्ट्राइक एंड वरती उभे आहेत. हा चेंडू बॅटची कडा लागली होती. डायरेक्शनचा प्रयत्न राहील. चित्याची चपळाई धाव मात्र पूर्ण केली जाते मैदानाच्या आतमध्ये. गेली अनेक वर्षे दोन खेळाडू क्रिकेट खेळताना मी पाहतोय. डॉक्टर अविनाश गावडे आणि अमित तापकीर. फार मोठा अनुभव आहे. अगदी आपण पाहतोय 24 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली आहे. एक चांगली सुरुवात आपल्या टीमला मात्र करून दिली आहे. 19 चेंडू 22 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती घेतली जाणार नाहीये. उपस्थित सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी यांचं मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक पंढरीनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तुम्ही पाहतायत खराडी चषक 2024-25 चा थरार आणि या एक महत्वपूर्ण मॅच मॉर्टर 11 आणि यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन या दोन टीमच्या दरम्यान चालू आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. माफ करा, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 षटकांच्या लढती नक्कीच अगदी आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 ची सरासरी 24 बनवल्यात आणि 18 चेंडू मध्ये अजून 22 बनवायच्यात. निलेश लोंढे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज. समोर आहे डॉक्टर अविनाश गावडे. टार्गेट अगदी आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासूनच्या जर मॅचेस आपण पाहिल्या, पहिल्या 3 ते 4 मॅचेस 80 धावांचा पल्ला नक्कीच पार केला गेला होता. चंदननगर वॉरियर्स आणि श्री स्वामी समर्थ स्पोर्ट क्लब यांच्यात रंगलेली मॅच सगळ्यांनी पाहिली. मला वाटतं तिसरी मॅच क्रिकेट रसिकांनी पाहिली. तब्बल 100 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त खेळ श्री स्वामी समर्थ टीमनं मात्र जो केला आणि 100च्या बदल्यात 105 बनल्या गेल्या या मैदानावरती. हा दिवसभराचा इतिहास आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 27 षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना अमित तापकीर 8 चेंडू 22, अविनाश गावडे 6 चेंडू 5 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि शेवटचे 16 चेंडू ही मॅच जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा पोहोचेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटला आणि सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी पोहोचताना पाहायला मिळाला. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि या धावफलक जर पाहिले तर मात्र 32 धावा. 32 32 धावा. याच बरोबर अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये अगदी आपण पाहतोय. चेंडू फीड केलाय. स्कोर कार्ड मूव ऑन 33 धावा धावफलकावरती. शेवटचे 13 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांचं लक्ष. सामना समीप आणलाय, जवळ आणलाय. चांगली फलंदाजी यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशनची मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 13 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. आणखीन एक खणखणीत चौकार, 4 रन.
शेवटची 2 षटकं बाकी, त्या 2 षटकांमध्ये बनवायच्यात 9 धावा. लास्ट 12 बॉल 9 रन रिक्वायर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 37 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये जमताना पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी दमदार परफॉर्मन्स. अमित तापकीर 11 चेंडू 30 वरती 5 चौकार खेळलेत आणि नेत्रदीपक चौकार आपल्याला पाहायला मिळाले. काही रिवर्सचे देखील फटके आपण अमित तापकीर यांच्या बॅट मधून पाहिले. चांगली सुरुवात टीमला करून दिली. एक षटकार देखील ठोकला, 5 चौकार खेचले आणि 11 बॉल 30 वरती खेळतात. डॉक्टर अविनाश गावडे 7 चेंडू खेळले 6 वरती खेळताना पाहायला मिळतात. चांगली साथ दिली अमित तापकीर यांना आणि बिनबाद 37 धावा स्कोर कार्ड वरती यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 12 चेंडू 9 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती होईल सज्ज. कोण आहे बॉलर? आता एक्स्ट्रा प्लेयरलाच नाव माहित नाहीये. सूरज गोलंदाजी मार्क वरती. सुरेश सुरेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. बिनबाद 37 धावा धावफलकावरती आणि याच बरोबर आणखीन एक स्फोटक फटका. चेंडू पोहोचतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. स्कोर कार्ड मूव ऑन 43. डॉक्टर अविनाश गावडे यांच्या बॅट मधून हा षटकार येताना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 10 चेंडू 3 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. बिनबाद 43 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. हा चेंडू शतरक्षक चेंडू पासून दूर आणि हा विजयी फटका असेल, चौकार. अगदी आपण पाहतोय याच बरोबर या सामन्यामध्ये यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन या टीमनं 10 विकेटनं विजय त्या ठिकाणी मात्र जो मिळवलाय. चला नाणेफेकीसाठी दोन्ही कॅप्टन संपर्क करायचा आहे आणि जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलती ना, दोघांनी यायचे. या अगोदरच्या मॅच मध्ये डॉक्टर अविनाश गावडे मॅन ऑफ द मॅच, तर या मॅच मध्ये अमित तापकीर मॅन ऑफ द मॅच. चांगला खेळ. चला दोघांनी व्यासपीठावरती या. अविनाशांना दिलेली आहे. अमित तापकीर चला. अमित तापकीर ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ, विशेष करून नाबाद 11 चेंडू 30 धावांची खेळी संघासाठी या उभारली आणि मॅन ऑफ द मॅच ठरतायत अमित तापकीर.